परभणीच्या जिंतूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. जोरदार पावसामुळे अनेक घरांचं पत्रे उडाल्याने नुकसान. धाराशिव जिल्ह्यातील 36 गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान. आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी. 36 जनावरांचा देखील मृत्यू. पावसाचा एपीएमसी मार्केटला फटका. पावसामुळे भाजीपाला झाला खराब. ग्राहकांची मार्केटमध्ये पाठ तर भाजीपाला खराब. नाशिकला वालीही तुम्हीच. भुजबळ समर्थकांचे बॅनर. भुजबळांना पालकमंत्री करा. समर्थकांची बॅनरबाजी. नाशिकच्या मुंबई नाका परिसरात बॅनर. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरावर कोसळली वीज. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील घटना. कुटुंबीय शेजारच्या शेडमध्ये असल्याने जीवितहानी टळली. अवघ्या 200 रुपयात होणार जमिनीची हिस्से वाटप मोजणी. मोजणी शुल्कात मोठी कपात. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वपूर्ण निर्णय. जगबुडी नदी अपघातात आणखी एकाचा मृत्यू. गंभीर जखमी असलेल्या चालकाचा मृत्यू. पत्नीनंतर आता पतीचीही प्राणज्योत मालवली. बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. पावसामुळे टरबूज, बाजरी, कांदा, पपई पिकासह अन्य पिकांचं नुकसान. शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा ओव्हरफ्लो. 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. अवैध मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश. मंत्री नितेश राणे यांनी दिले निर्देश. भारताच्या बानू मुश्ताक यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. हार्टलँड प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणारं कन्नड भाषेतलं पहिलंच पुस्तक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.